आज आपण ना उपवासासाठी वरीचा भात कसा करायचा आहे ते बघणार आहोत. आता वरीचा भात करताना काहींच्या अनेक तक्रारी असतात. एक तर तो खूप चिकटसर होतो किंवा तो जरा जास्तच गिजगिजा होतो. पण आज आपण जे काही योग्य प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणानुसार जर तुम्ही एकदा भात बनवलात ना, तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. नमस्कार मंडळी, मी नीता. नीताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी वरीचा तांदूळ घेतलेला आहे आणि 1 मीडियम आकाराचा बटाटा घेतला आहे आणि 5 ते 6 मिरच्या घेतल्यात. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता कोणी ह्याला भगर म्हणतं, कोणी वरी म्हणतं. तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इथे वरई ना 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची किंवा त्याच्यामध्ये जो काही कचरा वगैरे असेल तो व्यवस्थितरित्या निघून जातो. त्यामुळे 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला हिला धुवून घ्यायची आहे आणि हिला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. उपवासाच्या वेळी जर साबुदाणे भिजत घालायचं जर लक्षात राहिलं नसेल ना, तर काही हरकत नाही. ही रेसिपीसाठी आपल्याला काही वेगळं काही तामझाम करायची गरज नाही आहे. आता वरई स्वच्छ पाण्याने धुवून झाली आहे. तिला आपण बाजूला असंच ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊयात. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे. आता तेल तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. शेंगदाणा तेल असेल किंवा जे तुम्ही रोजच्या वापरता तेल वापरलं तरीही चालेल. आणि जे काही मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या ते त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आता मिरच्या पण चांगल्या अर्धा मिनिटभर ना चांगल्या परतून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण जे बारीक चिरलेला बटाटा आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आता बटाटा परतत असतानासुद्धा गॅसची फ्लेम कधी हाय नसावी, जेणेकरून काय होतं तो बटाटा आपल्या कढईला लागू शकतो. त्यामुळे ह्या अशा गोष्टी ना मीडियम गॅसवरच कधी पण कराव्यात, जेणेकरून तो बटाटा आपल्या कढईला चिपकणारही नाही. आता बटाटा लवकर शिजवावा त्यासाठी मी इथे अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. बटाटा परतत असताना त्याला अर्धा मिनिटभर ना झाकून ठेवावं, जेणेकरून तो लवकर शिजला जाईल. बटाटा परतत असताना त्याचा आपल्याला जास्त गाळ करून द्यायचा नाही आहे, नाहीतर तो आपल्या भातामध्ये त्याचा जास्त गाळ होऊ शकतो. म्हणून आपल्याला पटकन असा तुटायला लागला की समजा आपला बटाटा 60 ते 70% शिजलेला आहे, कारण तो पाण्यामध्ये पुन्हा शिजणारच आहे. धुवून ठेवलेली वरई आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे. आता हिलाही आपल्याला अर्धा मिनिटभरच परतून घ्यायचं, जास्त वेळ परतायचं नाही आहे. थोडा वेळ परतल्यामुळे त्याची जी कच्चेपणाची चव आहे ना ती निघून जाते. आता वरीचा भात करताना पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे. जर पाण्याचं प्रमाण चुकलं तर आपला भातही चुकतो. आता इथे मी 1 वाटी वरईसाठी 2 वाटी पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे. कारण काय होतं, जर जास्त पाणी घेतलं तर आपला भात ना खूप असा एकदम पातळसर आणि चिकटसर होतो आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं की तो खूप कोरडसर होतो. त्यामुळे तो खायलासुद्धा एवढा काही व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे पाण्याचं प्रमाण इथं योग्य असणं खूप गरजेचं आहे. आता 1 वाटीला 2 वाटी पाणी घेतलं आहे आणि पाणी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. पण शेंगदाण्याचा कूट हा थोडासा जाडसर असावा, ज्याच्यामुळे हा भात खाताना त्याची चव मात्र खूप छान येते. आणि पुन्हा एकदा चव बघावी की मिठाचं प्रमाण योग्य आहे का आणि त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आता ह्यालाही आपल्याला 4 ते 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे, कारण वरीचा भात करायला जास्तसा वेळ लागत नाही. त्याला 5 ते 6 मिनटामध्ये आपला भात हा तयार होतो. आता ह्याला चांगला 5 ते 6 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. पण गॅसची फ्लेम मात्र लो असावी, कारण हाय फ्लेमवर आपला भात लगेच करपू शकतो. आता 5 ते 6 मिनटानंतर तुम्ही बघू शकता भात किती व्यवस्थितरित्या शिजलेला आहे आणि एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे. पाण्याचं प्रमाण योग्य असलं की पदार्थही एकदम योग्य बनतो. तुम्ही बघू शकता भात किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. आता चला पटकन थाळी करूयात. आता वरीचा भात घेतला आहे, भुईमुगाच्या शेंगा आहेत, गोडासाठी आपला राजगिऱ्याचा लाडूही आहे आणि भाताची मजा ना दह्यासोबत जास्त येते. कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ही रेसिपी आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन पारंपरिक आणि चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.